चला गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत मंडळी सर्व? आणि आजचाच आपला व्लॉग होणार आहे. आज आपण चाललोय मुंबईला, तर बघूया, थोडीफार शॉपिंग करूया गणपतीची आणि डेकोरेशनचा सामान मार्केट वगैरे दाखवायला भेटला तुम्हाला तर दाखवतो. तर लेट्स गो, जाऊया आणि बघूया कसा प्रवास होणार आहे आपला, आणि बघून घ्या तुम्ही. तर हा आहे मुंबईचा कफरेट मार्केट. तर लेट्स गो. आता मी फायनली गाईज आपण आलोय मार्केटमध्ये. चला एक्सप्लोर करूया आतमधला. तर गाईज, तुम्ही मार्केटला येतात ना, तर समोर तुम्हाला दोन गल्ल्या दिसतील. ही समोरची गल्ली आणि हे काय, ही लेफ्टची गल्ली. आणि या लेफ्टच्या गल्लीमध्ये तुम्हाला तर डेकोरेशनचं सामान पूर्ण भेटेल. आणि पुढे जी राईटची गल्ली आहे ना, त्याच्यामध्ये सर्व कपडे, भांडी वगैरे जे काय घरगुती असेल तर भेटतील. तर चला ती एक्सप्लोर करूया पहिले आपण. डब्बे वगैरे तुम्ही बघू शकता. तर हीच लाईन पहिले एक्सप्लोर करतो मी. तर बघू शकता तुम्ही, कपडे बारके पोरण छोटे पोरांचे कपडे आहेत. 100-150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर या ठिकाणी आमच्या आजूसला चष्मा बघायला आलेलो, पण आमचा आजूस तर आहेच नाही, मग नाही घेतला मी. तर हा आहे मार्केट आणि या मार्केटमध्ये फुल अशी गर्दी आहे. इथं डेकोरेशनचं काम चालू आहे बघा. यो मंडप बघून झाल्यावर चाललोय आम्ही जरासं पुरं बघूया. कंपाशी डब्ब काय काय भेटते बघते, असंच बघायचा आणि घ्यावायचं काय पाहिजे ते. तर मला ही दिसली बुट्टा बारक्या पोरांची आणि खेळणी होती भारी, एकदम एक नंबर होती ती. आणि काय बघा, आता याचं रेट विचारते मी. थांब, याला किती रुपये तुम्हाला सांगेल. भाई रेट सांग. कैसा एक पीस भाई? 150 रुपये. याची किंमत ऐकून मी आलोय पुरं इकडं. साड्या, ड्रेस सगळं मस्त होता, पण घेऊ कोणाला तेच समजत नव्हता. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू कोणाला घेऊ मी. तर हे बघा, असं मार्केट आहे सुंदर असा, लय मोठा मार्केट आहे आणि स्वस्त्यान मस्त सगळा. त्याच्यानंतर बोलू आता एक बोलू पॅन्ट पीस आणि शर्ट पीस घेते. पुण्यांची तोंडा बघून घ्यावंचीच नाही वाटली म्हणा. अरे भाई पॅन्ट नको घेऊ, पुणे सरारा तर बघ कसला भारी आहे. ने बहिणीसला मी बोललो नको, तो हलदा मस्त आहे बघते, मी विचारते फोन करून. अरे भाई डोकं खाजवत आहे. आणि याच्या मग आलो आहे बघा. आता इकडं गणपतीला जरासा डेकोरेशनचा यो दिसलेला, हे भारी होता. तो लाल कपडा आमच्या मित्रांनी घेतला आहे आणि तो एक गोल्डन कपडा घेतला वाटतं. मला सांगला नाही त्यांनी, गपचूप ठेवला आहे. तर जाईन तेव्हाच बघीन मी. पण लाल कपडा तर 100% घेतल्यावर गॅरंटी आहे म्हणा. ते सगळं झालं नाही, आमच्या दुकानात आलो. बोलो काय भाई सांग. पीस भाई कसा आहे? 1500 रुपयाला. 1500 रुपये ऐकून मी डायरेक्ट कल्टी मारली त्यांची. आणि हे साईडला पुरं फिरवला तोंड आणि शर्टाचा पीस बघित होतो, एक नंबर होता. यो 700 रुपयाचा होता, पण एकदम रेमंडची क्वालिटी वाटत होती आणि तिथलाच होता वाटतं. खतरनाक. ते सगळं झालं फिरून. हे बोलतं काजू बदाम पिस्ता घ्या र, काहीतरी घ्या. आणि त्याच्या मग खावल्याची दुकानात जुरलीन लोका दंबर असं भेटते का नाही, 4 साईडशी भरलेली नसते. आणि त्याच्या मग बघा तुम्ही, लाईटी पिच 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 ही फुला पडली इकडं तिकडं. मार्केटमध्ये फुला लाईटी सगळ्यात काय घेशील त्या म्हणजे असं आहे बघा. झुंबर बघा असा दुकानात. कैसे फूल है? 60 रुपये का एक डजन. मंडपच आहे डायरेक्ट. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे इथं. कैसा है ये भाई? कैसा है ये एक माल? ये वाला 300 रुपये जोड़ी. भाई ढोलकी कैसा है? ओ भाई ढोलकी कैसा है? नंबर ना आप बोल सकते हैं. साइड लो काय किती कसं आहे? 2500 रुपये जे आहे. 2500 रुपये. 1500.
झाड कितीला आहे झाड? 400. आणि या लाईटी कशा आहेत? ही लाईट बघा नवीन आहे काहीतरी मार्केटमध्ये. लाईटची प्राइस होती 250 रुपये. तर एक घेतला बंच आणि ही लाईट बघायला लागलो. लाईट बघता बघता मला कोण दिसलाय बघा. तर लाईट बघून झाली आणि आम्हाला हे भेटल्या मस्त होते एकदम. जरासं खेळलो आणि मग या साईडला बघते तर काय मला कोणतरी धक्का मारलाय. बोलो काय झाला बघते ती अशी गर्दी टेम्पो आलेला ना म्हणून कोणतरी धक्का मारलेला. आयला बोलो माणसां का जनावरान अशी गर्दी. चला पुढचा प्रवास. थांब भाई. जर मार्केटला येत असाल तुम्ही तर गर्दी बघा किती आहे. बघा पुढं पाठी दोन्ही साईडला गर्दी आहे. मी आता पैसे काढतोय ATM मधून आणि जाते रिटर्न भेटते आपल्या पार्टनरांना. लाईटी आहेत सर्व डेकोरेशनचं सामान आहे. युनिक लाईट्स बघू शकता तुम्ही. युनिक लाइटिंग बघू शकता अशा दुकानामध्ये. या एक नंबर लाईट आहे. आणि ही जी गल्ली आहे पूर्ण लाईट मध्ये दिसतात त्याच्यामध्ये. तर लाईट बघूया आपण कुठली कुठली लाईट आहे. मित्रांनो या मार्केटमध्ये 500 रुपयापासून सुरुवात झालेली लाईट ते 1000 पर्यंत होती आणि 1000 पासून सुरुवात झालेली लाईट 2000. अशा मला पाहिजे तशी लाईट होती. तर मला थोड्या आवडल्या त्या मी घेतल्या आणि बॅगेत टाकल्या. आणि बघूया मग पुढे जाऊया अजून. चला तर लाईटचा एक्सप्लोर करून झाला आपला. आता जाऊया पुढे बघूया काय भेटतंय काय. हे पूर्ण लाईटची गल्ली आहे बघ. होतो ना त्याच्या खाली पाटाच्या खाली पाटावरती टाकायला. कसा आहे भाई? 120 रुपये आहे क्या? मस्त आहे फॅब्रिक मस्त. नाही अर्धा ब्लॉक तर कम्प्लीट झाला आपला इथं. आता थोडाफार शूट करू पुढे काय भेटतंय का बघूया. क्लिअरी आहे का ना ब्रो? चाचा क्या है? क्या है वो? क्या है क्या लेकिन? अशी गर्दी आहे मार्केटमध्ये. काय दाखवते भाई? झारूवरती गेलाय का काय? अशी गर्दी बघून वैताग आलेलं नाही. कधी मार्केटमधून बाहेर निघते झालेलं मला. तर येऊ बघ भाई रस्त्यानंच दुकान मांडलं यांनी. आता काय कापते कोणला कापते काय माहिती. त्यावरचीच लोक चालतात आणि त्या झाला सगळा. आणि इकडे ही बघ मस्त होती म्हणजे फुलांचं हे आहे ना काट्या बेट्या ते मस्त होतं रे. आणि ती शॉपिंग करताना कोणतरी करा 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 लवकर करा. फुल गर्दी आहे आणि फुल घाम पण निघलाय. आता इकडची निघता हो मी या गलींशी आणि जातो बघूया. मंडळी मी अचानक हे सांगण्यासाठी आलोय की आपण जो तुम्ही वर्सोवा कोळीवाड्याचा जो अर्धा ब्लॉग बघितला फॅन्सी ड्रेसचा तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण जी मंदिरातली जी एन्जॉय आहे ना ती तुम्ही मिस आउट केली आहे. तर ते तुम्हाला थोडाफार शॉर्ट दाखवतो. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघा. लिंक पण देईन मी. आणि
चला तर गाईज बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.